शासकीय कर्मचाऱ्यांचा संप आहे, पण सर्वसामान्य लोकांना याचा दंड भोगावा लागत आहे। बघू शकता आपण जे कार्यालयामध्ये आले, कार्यालयामध्ये शुकशुकाट आहे आणि सर्वसामान्य लोकांचं काम खोळंबलेली आहे। बघू शकता आपल्या देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे, बेरोजगार लोकांना हे नोकऱ्या मिळत नाही आणि ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांनी हा संप पुकारलेला आहे। त्यांची मागणी अशी आहे की जो जुनी पेन्शन पुन्हा लागू करावी अशी त्यांची मागणी आहे। मात्र देशात जी परिस्थिती आहे, जी बेरोजगार तरुण आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहे। या शासकीय कर्मचारी संपावर गेल्यानंतर सर्व जे कार्यालय आहे शुकशुकाट आहे आणि आपण समाज कल्याण विभागामध्ये आलो आहे। इथे सुद्धा फक्त चेअर खाली दिसते, टेबल खाली दिसते आणि लोक इथे नाही आहे, कर्मचारी नाही आहे आणि सर्वसामान्य लोक इथे चक्रा मारत आहे। पण ज्यांचं सर्वांचं काम इकडे अडकलेलं आहे आणि ज्या अनुषंगाने हा संप पुकारला गेला आहे, हा संप केव्हापर्यंत राहणार या लोकांना माहीत नाही आहे। त्या अनुषंगाने सर्वसामान्य व्यक्ती यांना त्याचा त्रास होत आहे आणि त्या अनुषंगाने बघू शकता प्रशासनाने पर्याप्त व्यवस्था केली पाहिजे त्या लोकांची। आपण आलो आहे शिक्षण विभागामध्ये आलो आहे। बघू शकता इथे जिकडे तिकडे शुकशुकाट आहे, इथे लोक दिसत नाही आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती ज्याला शिक्षण विभागाकडे काम असतो तो सुद्धा इकडे काही त्याचं काम होत नाही आहे आणि पुन्हा हा संप आहे। अगोदर सुद्धा संप पुकारला गेला होता, मात्र संप मागे घेतला पण आता हा संप पुन्हा पुकारला गेला आहे। त्यामुळे बहुतेक कर्मचारी संपावर असल्यामुळे हा जो परिसर आहे पूर्ण शुकशुकाट आहे। जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीकडे सर्व शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत। त्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांना हे त्रास होत आहे। आपण बघू शकतो आपण बांधकाम विभाग इथे आलो आहे आणि सर्व इथे शुकशुकाट आहे, सगळं चेअर रिकामे आहे आणि इथे कुठलेही कर्मचारी इथे दिसत नाही आहे आणि सर्वसामान्य लोकांना जो त्रास होत आहे। इथे काही लोक आले आहेत, त्यांना विचारू काय सांगाल तुम्ही इकडे आले आहात कामाने, कोणत्या कामात? अपना कुछ काम था यहाँ पे बांधकाम में। अच्छा। तो आए थे लेकिन यहाँ पे कोई कर्मचारी लोग है नहीं। तो काय सांगाल कशा त्रास होता है आणि हा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? जो इनकी मांगे है जूनी पेंशन, ये इनकी सही मांग है, इनको गवर्नमेंट के ऊपर अमलबजावनी करना चाहिए और इनके लिए जो है वो देना चाहिए। आता तुमचं काम आता खोळंबलं आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं की आता ह्यांचं संप संपेल का आणि तुमचं काम पूर्ण होईल का, काय सांगाल? अब कैसा इनका जो सब इनकी जो आंदोलन है वो इनके सब मिल के अगर किए हैं तो अपने आंदोलन को जब तक इनका पूरा होगा नहीं, मांगे इनको सरकार से कुछ भी जब तक आश्वासन मिलेगा नहीं, शायद तब तक कब तक चलता है वो उन लोग ही बताएंगे। लेकिन कामकाज को बहुत प्रभावित हो रहा है, तो इसके लिए इसको इनकी शासन को जल्द से जल्द निर्णय लेना चाहिए। बघू शकता जी शासकीय कर्मचाऱ्यांचे संप आहे याच्या अगोदर सुद्धा संप केला होता, मात्र आता पुन्हा एक संप पुकारला आहे आणि हे ज्याप्रमाणे कार्यालय रिकामे आहे, सर्वसामान्य लोकांच्या जे त्यांना त्रास होत आहे त्यांच्या त्रासाचं निराकरण लवकर होणं पाहिजे असं आमची मागणी आहे। मी आशिष जुनगरे, विदर्भ सम्राट, गोंदिया।